नमस्कार शेतकरी मित्रांनो, टेक्नो फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमी खर्चात गवार शेती संपूर्ण नियोजन या विषयावर माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तसंच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. सोबत बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत कमी पाण्यात आणि कमी खर्चात भरघोस उत्पन्न देणारं पीक म्हणजेच गवार शेती. गवारीला सध्या बाजारात चांगली मागणी आहे, पण योग्य नियोजन नसेल तर उत्पन्न घटू शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुधारित जाती, खत व्यवस्थापन आणि फवारणीचे वेळापत्रक पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. जमिनीची निवड आणि पूर्वतयारी. गवारीसाठी मध्यम ते भारी आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. उन्हाळी लागवडीसाठी जमीन उभी आडवी वखरून भुसभुशीत करावी. एकरी 10-12 गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाका. 2. लागवड कशी करावी व लागवड काळ कोणता. वेळ: उन्हाळी लागवड फेब्रुवारी-मार्चमध्ये करावी, तर खरीप लागवड जून-जुलैमध्ये करावी. अंतर: 2 ओळीत 45 सेंटीमीटर आणि 2 रोपांत 15 सेंटीमीटर अंतर ठेवावे. बियाणे: एकरी साधारणपणे 3 ते 4 किलो बियाणे लागते. बीज प्रक्रिया: पेरणीपूर्वी रायझोबियम आणि पीएसबी या जैविक खतांची प्रक्रिया केल्यास मुळांवरील गाठी वाढून पीक जोमदार येते. 3. सुधारित जाती व्हरायटीज. भाजीसाठी फुले गवार, पुसा सदाबहार, पुसा नवबहार. या जातींच्या शेंगा हिरव्या, लुसलुशीत आणि लांब असतात, ज्याला मार्केटमध्ये जास्त भाव मिळतो. तसंच बाजारात निर्मल कंपनीचे नीलम 51 किंवा नीलम 61 हे वाण देखील लागवडीसाठी चांगले आहेत. 4. खत आणि पाणी व्यवस्थापन. खत: पेरणीवेळी 10-26-26 किंवा DAPचा डोस द्यावा. गवार हे द्विदल पीक असल्याने नत्राची गरज कमी असते. पाणी: उन्हाळ्यात जमिनीच्या पोटानुसार 7 ते 8 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. फुलोरा अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नका. 5. कीड व रोग नियंत्रण. तुडतुडे व मावा यासाठी इमिडाक्लोप्रिड 0.5 मिली किंवा थायामेथॉक्सेमची 0.5 ग्राम फवारणी करा. भुरी पावडरी मिल्ड्यू. शेंगा धरताना गंधक, सल्फर 80% WPचा वापर करा किंवा ताकद या बुरशीनाशकाची फवारणी करावी. फुलोरा अवस्थेत जास्त फुले लागण्यासाठी नीम तेल अधिक एखादे अमिनो ॲसिड बेस टॉनिक. तसंच नियोजन करताना गवार पिकात फारसे काही नियोजन करावे लागत नाही. तसंच जर बाजारभाव बघितला तर मागणीनुसार बाजारभाव गवार पिकाला चांगला असतो. साधारण व्हरायटीनुसार आपण 15 ते 18 तोडे हे चांगले घेऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, हे होतं गवार शेतीचं थोडक्यात नियोजन. तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.